नमस्कार शेतकरी मित्रांनो, अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. राज्यात सध्या हवामान बदलाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. काल 1 एप्रिल रोजी राज्याच्या अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया काल कुठे कुठे पाऊस झाला आणि आजची परिस्थिती काय असेल. अन्नदाता शेतकरी न्यूजची विशेष बातमी. नंबर 1. काल कुठे कुठे झाला पाऊस? प्रादेशिक विभागानुसार. नाशिक विभाग व खानदेश. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा आणि मालेगाव पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतही काही ठिकाणी मेघगर्जना झाली. यामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नंबर 2. मराठवाडा. काल मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्यानं काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नंबर 3. विदर्भ. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि नागपूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला आणि वाशिममध्ये सोसाट्याचा वारा असल्यानं काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. नंबर 4. मध्य महाराष्ट्र. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत दुपारनंतर हवामान बदलले आणि विजांसह पावसानं हजेरी लावली. नंबर 5. कोकण. उत्तर कोकणात म्हणजेच पालघर, ठाणे परिसरात वातावरण ढगाळ होते, तर दक्षिण कोकणात काही ठिकाणी हलका शिडकावा झाला. नंबर 2. आजचा हवामान अंदाज 2 एप्रिल 2026. आजचा दिवसही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तास राज्यात येलो अलर्ट कायम आहे. नंबर 1. विदर्भ आणि मराठवाडा. आज येथे पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नंबर 2. मध्य महाराष्ट्र म्हणजेच नाशिक, पुणे, नगर परिसर. या भागात दुपारनंतर स्थानिक हवामानामुळे ढग तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. नंबर 3. कोकण. मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी परिसरात उष्णता आणि आर्द्रता वाढेल, मात्र सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, ब्रेकपासून नमस्कार. निसर्गाच्या या लहरीपणाचा सामना करताना सतर्क रहा. हवामानाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.